नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 मार्च 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. तुमचा जोडीदार आज तुमचा विचार करेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल, परंतु इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी घरात काही सरप्राईज डिश बनवू शकतो, ज्यामुळे तुमच्या दिवसाचा थकवा निघून जाईल. तुमच्या भोवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. जीवनसाथी सोबत पैशाने जोडलेल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. वृषभ राशी, जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आजची सायंकाळ भरून जाईल. सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणीत रंगून जाल. प्रियजनासोबत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. आजच्या दिवशी संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. आधुनिक काळाचा मंत्र आहे, खूप काम करा आणि त्यापेक्षा जास्त उत्तम पार्टी करा. परंतु इतके भय लक्षात ठेवा की गरजेपेक्षा जास्त पार्टी ही आरोग्यासाठी नुकसान करू शकते. अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा, अन्यथा समस्या गंभीर बनेल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्राच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. मिथुन राशी, कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याची तुम्ही टाळा. तुमची वरचढ बाजू ठरवायचे असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. लहान भाऊ बहिणीसोबत फिरायला जाऊ शकता. यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये उत्तमता येईल. स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. कर्क राशी, कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आज तुमच्या जोडीदाराच्या निरागस वागणुकीमुळे तुमचा दिवस खूप सुंदर जाईल. घरात आज तुमच्या चांगल्या गुणांची चर्चा होऊ शकते.
क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. घरात काही कार्यक्रम असल्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. सिंह राशी, आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. तुमचे आयुष्य आज खूप सुंदर असणार आहे, कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या कुटुंबाला कमी वेळ देतो, परंतु कुटुंबासमवेत उत्तम क्षण घालवण्याची ही उत्तम संधी आहे. उघड्यावरचे अन्न सेवन करताना काळजी घ्या, परंतु उगाचच तणाव घेऊ नका, नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या मुलांबरोबरचे आपले नातेसंबंध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. तुमचा प्रियकर तुमच्यावर किती प्रेम करतो याची आज तुम्हाला जाणीव होईल. कन्या राशी, कुणी जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तींशी संवाद न झाल्यामुळे उदासवाना दिवस. तुमचा प्रियकर आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. दिवस उत्तम आहे. आज तुमचा प्रिय तुमच्या कुठल्या गोष्टीवर खूप मनमोकळा हसेल. आजवर दबून राहिलेले सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. तुळ राशी, आपल्या जीवनसाथी सोबत धनसंबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज ते तुम्हाला ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात. थंड पाणी पिणे आज तुमच्या आरोग्याला खराब करू शकते. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. वृश्चिक राशी, जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या वाईट बाबी तपासून पहा. तुमच्या नवीन योजना प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्याचा उत्तम काळ आहे. प्रियजनासमवेत छोट्या सुट्टीची मज्जा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. धनुराशी,
जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील, परंतु बोलताना सांभाळून बोला. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. अनुशासन यशाची महत्त्वाची शिडी असते. घराच्या वस्तूंना व्यवस्थित रूपात ठेवल्याने जीवनात अनुशासनाची सुरुवात होऊ शकते. दातदुखी किंवा पोट बिघडल्यामुळे काही समस्या निर्माण होतील. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या. मकर राशी, आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. तुमचा जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल. आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार कराल ज्यामुळे तुमची मुले पूर्ण दिवस तुमच्याकडे राहतील. कामाच्या धबडग्यामध्ये मध्ये थोडा आराम करा. विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणे टाळा. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. कुंभ राशी, या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही दोघे सांभाळून घ्याल. मित्रासोबत थट्टा करताना आपल्या सीमा ओलांडू नका, अथवा मित्रता खराब होऊ शकते. तुमच्या सर्व अडचणी समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियासमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही, तर आपली द्विधावस्था देखील नाहीशी होईल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. मीन राशी, दूरवरच्या नातेवाईकांकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते. जेव्हा तुमच्या जोडीदारासमवेत भावनिक नातं घट्ट असतं, तेव्हा शृंगार अधिक खुलतो. लोकांपासून दूर ठेवणे बऱ्याच वेळा गरजेचे असते, परंतु त्या लोकांपासून दूरी बनवू नका जे तुमचे शुभचिंतक आहेत. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे.
त्याचा उत्तम वापर करा. प्रलंबित देणे आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य ऐकत रहा.